तर वंतारा प्रशासनाने कोल्हापूरकरांची माफी मागितली आहे। कोल्हापूरकर आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। महादेवी हत्तीणीला आम्ही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्थलांतरित केलं होतं। कोर्टाने आदेश दिल्यास आणि मठाने सहमती दिल्यास माधुरी हत्तीणीसाठी नांदणी परिसरामध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करू। वंताराने पत्रकामधून ही माहिती प्रसिद्ध केली आहे। नांदणी गावातील मठ आणि कोल्हापूरकरांच्या माधुरीप्रती असलेल्या भावनांची आम्हाला जाणीव आहे। माधुरीला स्थलांतरित करण्याचा निर्णय कोर्टाने त्यांच्या अधिकारात घेतला होता। वनताराचा सहभाग कोर्टाने दिलेल्या बंधनकारक निर्देशानुसार काम करण्यापुरता मर्यादित आहे। जैन समुदायाला किंवा कोल्हापूरकरांना त्यामुळे त्रास होत असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो। शब्द किंवा कोणत्याही कृतीने तुम्हाला दुखावले असेल तर त्यासाठी तुमची क्षमा मागतो। वनताराने कुठेही माधुरीचं स्थलांतर करण्याची शिफारस केली नव्हती। धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एकदिलाने काम करू।